आई, जो पप्पानी बँकेमध्ये चेक ठेवताना तो मोडाचा आहे. काऊन पोरा? कारण की ते त्यांच्या दाव्याला जे पैसे लागले होते का ते स्वतः मी खर्च केले ते. आई, थोडी तंगी चालू आहे आणि पोराची शाळेची फी पण भरायची आणि घराचा हप्ता पण आलेला आहे आणि बँकेचा पण हप्ता आलेला आहे. आई, जे पप्पाच्या दाव्याला पैसे लागले ना ते मी पण लावले अर्धे. तुम्ही काही विसरले का हो? बामणाची दक्षिणा, गरुड पुराण सगळं आपण तर केलं होतं. आणि आई, ते 13 दिवस ते पाहुणेरावर येत होते का तो खर्च मीच सगळा केलाय. काय कोणा उपकार नाही करीत पण इसरायला नाही पाहिजे. तुमचे सगळेचे पैसे किती आहेत? आई, मग आपले 50,000. मग आपले 40,000 रुपये. बर. हे धर तुपले. तुमचा बाप म्हणत होता पोराचे पाय पाळण्यातच ओळखू येतात. त्याला माहित होतं त्याचे पोरं कसे निघते म्हणून. त्याच्यामुळे त्याने जिवंत असतानाच त्याला माहित होतं मेल्याच्या नंतर पैसे लागते म्हणून त्याने दहाव्याला पैसे ठेवले होते. मेल्याच्या नंतर त्याच्या बायकोला त्याला कामा येते म्हणून त्याने पैसे जपून ठेवले होते, पोरायचा अपमान नाही व्हावा म्हणून. अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला. तुमच्या फोन मध्ये तुमच्या घरामध्ये लोकांना बघायला फोटो असला तर ते काढून टाका. याच्यानंतर तुमच्या बापाचा हिशोब सगळा संपला. राहिलं आता आपलं. मी मेल्याच्या नंतर तुम्ही 1 रुपया सुद्धा खर्चाचा नाही. मी मेल्याच्या नंतर कोणीच हिशोब करायला राहणार नाही. रब है बागबान